जिजाऊ रथयात्रा ही आज विरारमध्ये आलेली आहे आणि जवळपास 41 दिवसापासून जिजाऊ रथयात्रा ही महाराष्ट्रामध्ये फिरत आहे। माझ्यासोबत रथयात्रेचे प्रमुख अर्जुन तनपुरे सर आहेत। सर, काय सांगणार एकंदरीत या रथयात्रेचं नेमकं स्वरूप कसं आहे, कशा पद्धतीने ही रथयात्रा आपण घेऊन जाता? जय जिजाऊ। मराठा सेवा संघ आयोजित जिजाऊ रथयात्रा मराठा जोडो अभियान या रथयात्रेचा शुभारंभ 18 मार्च 2025 वेरूळ शहाजी महाराज यांच्या गडीवरून झाला। याचा समारोप 1 मे कामगार दिनी पुणे येथे लाल महालावर होणार आहे। या रथयात्रेचा काढण्याचा हेतूच हा आहे की सध्या जी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याला आणि मराठा समाजाला एकत्र जोडून जे मराठा कोण याचा अर्थ मराठा समाजामध्ये जो काही आपल्याला राष्ट्रगीतामध्ये पंजाब सिंध गुजरात मराठा या अर्थाने मराठा असं या संबोधून आम्ही या सगळ्या लोकांना बहुजन समाजाला एकत्र करून ही रथयात्रा काढलेली आहे। आणि जवळपास 41 दिवसामध्ये आम्ही आतापर्यंत 32 जिल्ह्यांचा प्रवास केलाय आणि सगळीकडेच 18 या 32 जिल्ह्यामध्ये 18 पगड जातीची लोक जिजाऊ मासाहेबांचं पूजन करतायत आणि जिजाऊचे विचारच या महाराष्ट्राला आणि या देशाला तारू शकतात। आणि म्हणून हा महाराष्ट्र आणि हा देश दंगलमुक्त करणे आणि समाजामध्ये एकोपा करणे आणि डॉक्टर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली त्या घटनेवर देश चालतो। म्हणून समता समानता बंधुता याच्यावर मराठा सेवा संघाचा दृढ विश्वास आहे आणि म्हणून आम्ही यासाठी बाहेर पडलेलो आहे। आणि आम्हाला असं वाटतंय की आम्हाला मोठ्या प्रमाणावर याचा प्रतिसाद मिळालेला आहे आणि 18 पगड जातीची लोक या एकत्र येऊन महाराष्ट्र गुन्हा गोविंदाने हे लोक राहतील अशा प्रकारचा विश्वास या रथयात्रेच्या निमित्ताने मी व्यक्त करतो। थांबतो। जय जिजाऊ जय श्रीराम। अप्पा, या कारण संपूर्ण बहुजनांचं राज्य चालवणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि अशा जिजाऊ रथयात्रेचं विरारमध्ये आपण मोठ्या उत्साहामध्ये स्वागत केलेलं आहे। नेमकं आपण कशा पद्धतीने या रथयात्रेला शुभेच्छा देणार आहात? नाही, बहुजनांचे प्रश्न घेऊन एक लक्षात घ्या, जिजाऊ रथयात्रा मराठा सेवा संघ असं जरी नाव होतं, मराठामध्ये काय आता सरांनी व्याख्या सांगितली का समाजातल्या। आज तुम्ही इकडे सत्कार पण बघितले, तो कोण वंजारी समाजातलं, कोण वंजारी समाजातलं, कोण ख्रिश्चन समाजात नाही, बहुजन समाजातले लोकांचे सत्कार या ठिकाणी केलेले म्हणजे संपूर्ण समाजाला एकत्रित ठेवून कष्ट करायचे, शेतकऱ्यांचे विशेष करून किंवा बेरोजगारांचे हे प्रश्न लोकांसमोर मांडणं आणि ती परिस्थिती महाराष्ट्र देशामध्ये एकमेकाच्या विरोधात उभं करणं ही जी परिस्थिती आहे ती बदलण्याच्या हिशोबाने करणं मनपूर्वक शुभेच्छा दिल्या पाहिजे अशा उपक्रमाला। पण एकीकडे पूर्ण राज्यामध्ये आता कुठेतरी धर्माधर्माचं राज्य द्वेष कुठेतरी असा समोर येत असताना दिसतोय आणि दुसरीकडे बहुजनांचा समाजाचा विचार घेऊन जिजाऊ रथयात्रा निघते। या सर्व कालचा आतंकवादी हल्ला असेल, एकीकडे धर्माधर्मांचं राजकारण असेल, पेटवापेटवीचं राजकारण असेल, या सर्व आपण एक मुरब्बी राजकारणी आहात, याकडे आपण कसे बघा? आतंकवादी हल्ल्याच्या बाबतीमध्ये सगळेच जण समाजातून निषेध होतोय। काय धडा शिकवायचे आहेत ते आपले पंतप्रधान सक्षम आहेत, ते शिकवतील अशी आपण सगळ्यांनी आशा बाळगायला काहीच हरकत नाही। आणि बाकी धर्माचं राजकारण फार काळ टिकणार नाही, फार काळ टिकणार नाही। तुम्ही एखाद्या माणसाला एकदा मूर्ख बनवू शकतो, दोनदा मूर्ख बनवू शकतात, वारंवार मूर्ख बनवू शकत नाही। त्याच्यामुळे हे टेम्पररी आहे, सगळं चालते। धन्यवाद। निश्चितच ही जी जिजाऊ रथयात्रा जी आहे ही एक मोठ्या प्रमाणामध्ये एक बहुजन समाजाचा संदेश घेऊन निघालेली आहे आणि या रथयात्रेचा निश्चितच या ठिकाणी मोठा समाजामध्ये परिवर्तनासाठी फायदा होईल असा विश्वास सुद्धा व्यक्त केला आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार।